मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या 3% महागाई भत्ता वाढीबाबत महत्त्वाचे अपडेट पुढे आलेले आहे. केव्हा निघणार GR? मंत्रालयातून आधी मोठी अपडेट जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण जोपर्यंत सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, गेल्या वर्षी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 5% वाढवण्यात आला. पहिल्यांदा मार्च महिन्यात GR निघाला, ज्यानुसार जानेवारी 2025 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 2% वाढवत 55% करण्यात आला. नंतर ऑक्टोबर महिन्यात GR आला, ज्याद्वारे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3% वाढवत 58% एवढा करण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे जानेवारी 2026 पासून किती महागाई भत्ता वाढणार या संदर्भात सुद्धा आता आकडेवारी समोर येत आहे. AICPIच्या आकडेवारीनुसार या जानेवारी पासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3 ते 5% वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत जुलै 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीमधील AICPIची आकडेवारी समोर आली आहे. तसेच लवकरच डिसेंबर महिन्याची पण आकडेवारी समोर येईल. त्यानंतर मग प्रत्यक्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता या जानेवारी पासून किती वाढणार हे क्लिअर होणार आहे. अशी सारी परिस्थिती असतानाच दुसरीकडे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मात्र अजूनही 55% एवढाच आहे. राज्य कर्मचाऱ्यांना जुलै 2025 पासूनच्या महागाई भत्ता वाढीची अजूनही प्रतीक्षा आहे. दिवाळीपासून राज्य कर्मचारी प्रतीक्षेत. मित्रांनो, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या टप्प्यात महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार अशी आशा होती. पण नववर्ष सुरू होऊन राज्य कर्मचाऱ्यांच्या DA वाढीबाबत अजूनही ठोस निर्णय झालेला नाही. महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 58% झाला आहे. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांनाही लवकरच याचा लाभ मिळायला हवा अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून लावून धरलेली आहे. दरम्यान आता याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे, ज्यात राज्यातील सरकारी निमसरकारी त्याचबरोबर पेन्शनधारकांना जानेवारी महिन्याच्या पगारासोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात जो पगार मिळेल त्या पगारात महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळेल असा दावा होतोय. महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजे 16 जानेवारी नंतर राज्य सरकार याचा अधिकृत शासन निर्णय जारी करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत याचा GR जारी होईल आणि त्यानंतर या महिन्याच्या पगारासोबत महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई फरकाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना 3% DA वाढीचा GR या महिन्यात जारी होणार असला तरी देखील ही वाढ जुलै 2025 पासून लागू राहील. म्हणजे जुलै महिन्यापासून कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता थकबाकी मिळणार आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेट्ससह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.